हा सर ह्याच गावचा आहे. नको नको बांबू राखा एक परत मग काढू लागत हो. नानी काकी को तो मेरे रू काकी आला ये सामान ऊपर जाओ तब आएगी तो हो जाएंगे तो मिल जाओ मसला काम ले जाओ काकी का भरण पकड़ कर ली क्या आप आंगुल थोड़ी कर और आंगुल पानी करो थोड़ी भरना करो आले तो दे सारी आली दे या बोलते का जरा बोलताय का बुवा? काय बोल काय नमस्कार नमस्कार. राम राम हो साहेब. राम राम. काय नाव? रमेश ससाने. ससाने. बर तुम्ही कुठल्या गावचे? आता बार्शी. बार्शीवरून आल्या? हो ते यवतमाळचे सांगता. हो आम्ही यवतमाळचे. आमचा मालक तिथं आहे ना. बर बर बर. किती दिवस आलं गाव सोडून? किती महिने? 1.5 महिना. बर काय आहे गावाला? गावाला काहीच नाही आता इथं ऊस तोडा आहे. गावाकडे काय जमीन घर हो ते आहे जमीन घर आहे सगळं आहे सगळं आहे. हो किती वर्ष झालं काम करताय? चालेल 4-5 वर्ष झाले. 4-5 वर्ष. बर बर. काय अनुभव कामाचा? आयुष्याबद्दल काय वाटतं? काय नाही ते आता ऊस तोडी चालू आहे आमचं. पण आयुष्याकडे मागं वळून बघताना पुढचा विचार करताना नेमकं काय वाटतं? घाबरता, भीती वाटते, काळजी वाटते? हे कामात बरं आहे. या कामात बरं आहे वाटतं, समाधान वाटतं, कष्टाचं काम आहे. हो एखादा काय वाईट अनुभव काम करताना ऊस तोडताना आलेला? नाही नाही काही कुठं याच्यात बिबट्या काय? ते आता ते नशिबावर असते. जे आज दिसला त्याला बिबट्या परड गिरड काही बी दिसते त्याचं काही भीती नाही. बर तशी काय भीती नाही वाटत? नाही. कसं असतं काम? काय काय विभागून काय काय काम करता? ऊस वाडे ऊस बस भांडणे गाडी भरणे. मग सुरुवात कशी करायची? अगोदर फळवाल्याला बोलायचं. हां फळवाल्यातून पूजा गिजा करून घ्यायची. हां. बस आपलं चालू द्यायचं. पण सुरुवातीला काय काम करायचं? फळात उतरल्यावर फळातून आपलं पूजा करायची. पूजा करायची. पुढं नारळ फोडायचा. हां. मग ऊस तोडायचा. त्याच्या पुढं काय? गाडी कोयता घेऊन ऊस तोडायचा. तोडायला चालू करायचं. मग तोडायचं चालू सवळायचं करून कोणी? गाडी भरायची नंतर. बरं पण तोडल्यावर सवळायला लागतो का? ते पाचट काढायचं ते? हो, पाचकट काढायला तोडायचं. पाचकट काढायचं. ऊस साईडला टाकायचं. वाडे साईडला टाकायचं. मग गाडी भरायची. बरं ऊसाच्या मोळ्या बांधायच्या? हो कोण बांधतं ते? पत्नी. होय का? अरे वा वा. आणि मोळ्या कोण भरतं गाडीत? गाडी सगळेच जण भरतो. सगळेजण भरता. बरं कसं मिळतो रोज ह्याच्यात? आता रोज आता ते शेवटला कटी. होय. बरं पण मग परवडतं काम करायला? हो परवडते. परवडतं. समाधान आहे कामात? चालतंय चालतंय. नमस्कार. नमस्कार नमस्कार. धन्यवाद. मुलगी येते का द्यायची? होय. आम्हाला तरी काही देईल सरकार. कंटाळलो मालक.
दादा बोलताय का? बोला. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं जवरी कर्माजी काळे. काय? जवरी कर्माजी काळे. बर काळे. कुठलं गाव? पुसद. पुसद. हो. बर किती वर्ष झालं हे काम करताय? हे झाले 7-8 वर्ष. होय का? बर काय वाटतं या कामाबद्दल? पुढच्या पिढ्यांना काय सुविधा मिळाल्या पाहिजे? काय सुविधा आता कष्टच करायला काय सुविधा तर मिळाली नाही. होय ना? नाही बर कुणाला मागायची आता. शाळेच्या बाबतीत काय पोरांच्या? पोरच नाही आपल्याला. होय. 2 मुलीचे लग्न झाले. होय का? मुली नाही शिकवल्या? थोडेफार शिकवल्या. त्याच्या बर 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 चालू द्या. काहीतरी पाठवा मला. आम्ही कटपूर कुठेपर्यंत उचलला. काही दे मेले वाळवत बिचार. करा मदत. आता काम होत नाही. आता दुसरं निघायला लागला. चष्मा का तो फेंक मेरी प्यारी तू. पावणार गोरी दिची काय ना. आता मस्त या ठिकाणी चहा घेऊ आपण सगळे. ताई तुम्ही किती वर्ष झालं याच्यात आहे? 10 वर्ष झाली. घेऊ का? नमस्कार मंडळी, अक्षर मानवच्या भेटी माणसांच्या या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत भोर तालुक्यातील इंगवली या गावी. या इंगवली गावच्या या नदी किनाऱ्याला आपण आज आलेलो आहोत. या ठिकाणी काही कामगार मजूर बांधव या ठिकाणी आलेले आहेत कारखान्यावर काम करायला. ऊसतोड कामगार जसे असतात त्या पद्धतीनं
आपण आज यांच्याशी संवाद साधू. इथं बघतोय आपण हे सुंदर असं खोपटं तयार करतायत, एक सुंदर असं घर तयार करतायत. यांचं जगणं जे आहे ते संघर्षाचं, कष्टाचं अशा पद्धतीचं जगणं आहे. आणि यांचं सगळं कुटुंब या ठिकाणी आपण बघतोय. ही लहान लेकरं पण इथं आहेत. असं नैसर्गिक वातावरणात यांचं जगणं चालू आहे. इथं बघतोय आपण एक चूल पण दिसते आणि ताईंनी मस्त चहा पण ठेवलाय. आपल्याला देतात की नाही माहित नाही, दिला तर आम्ही आनंदाने पिऊ बरं का ताई. पण असं मस्त गाव तयार होताना आपल्या समोर दिसतंय. ही सगळी माणसं आपुलकीने, प्रेमाने, कष्टाने जगतात. आपण यांच्यातल्या काही दादांशी, ताईंशी संवाद साधू. दादा नमस्कार. नमस्कार सर. नाव काय आपलं? समाधान राठोड. समाधान राठोड. राठोड. कुठून आले? आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून आलो. यवतमाळ जिल्हा. हा. बरं, इथं काय कामानिमित्त आलात? ऊसतोडी काय ऊसतोड कामगार म्हणून. हा. बरं बरं. आता कधी सोडलं यवतमाळ तुम्ही? आम्हाला सोडून नाही तरी 2.5-3 महिने झाले. 3 महिने झाले. हा. बरं, मग अजून कुठं कुठं गेला इथं येण्याआधी? इथून गेलो आम्ही फलटणला. बरं. फलटणमधून पुन्हा सारोळा गाव म्हणून आहे, हो हो. तिथं आणि आज इकडं आलो. आज इंगवली गावामध्ये हा. आला. बरं बरं. भोर तालुक्यात तुमचं स्वागत आहे. कष्टाने, प्रेमाने राहणारी माणसं तुम्ही, आपुलकीची माणसं. यवतमाळ असलं काय आणि कुठल्या देशातला माणूस असला काय, माणसं सगळी इथून तिथून सारखीच हा. या विचाराने आपण काम करतो सगळे. हो सर. बर, तुम्हाला काय वाटतं ऊसतोड मजूर म्हणून काम करताना आयुष्याबद्दल काय सांगाल तुम्ही? अशाबद्दल काय आता परिस्थितीमुळे चालू आहे सर. बर जरा ते परिस्थिती खराब आहे त्यामुळे चालतंय सर. बर, पण मग कष्ट करण्यात पण आनंद आहे आपल्याला. कष्ट करून आनंद वाटतो आपल्याला. बर बर बर. किती लोक आहे तुम्ही आता? आम्ही सगळे लगभग 18 जणांच्या म्हणजे 35 लोक आहेत सगळे. बर 35 लेकर बिकर सगळे धरून. बर बर. पोरांच्या शाळेंचं काय नियोजन असतं? पोरांचं गावाकडे असताना चालते, बर पण आता आमच्या इकडे परिस्थितीमुळे आल्यामुळं काय लेकर कुठे ठेवावं, काय करावं, त्याबद्दल इकडे हे झालं. बर बर बर. मग असं नियोजन असतं का कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या तालुक्यात किती दिवस राहायचं, असं काय नियोजन? काय आमचं ऊस संपलं ते ये गाव, उद्या ते गाव, असं असतंय. बर, पण मग कारखान्यावरून तुम्हाला काय नियोजन करून दिलं जातं का कुठल्या गावात जायचं हा, काय? कारखान्यावरून नियोजन करून देते की आज या गावाला जायचं संपलं, हा. नंतर त्या गावातलं संपलं त्या गावात जावा. बर बर. असं कसं असतं एकंदरीत तुमची मजुरी कशी मिळते तुम्हाला? आम्हाला आता 266 रुपये दर चालू आहे की. कशाला? 366 तोडले. 366 रुपये कोयता हा, नाही मग? टनाला. टनाला का? हा. बर बर बर. आता तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत? आमच्या कुटुंबात आहे 8-10 जण. 10 जण आहेत का? हा. बर, सगळी आली तिथं? हा, सगळे आले. बर बर. मावशी नमस्ते. बरे आहे तब्येत? बर. कुठल्या गावचे? यवतमाळ जिल्ह्यात. यवतमाळचे का? किती वर्ष झालं हे काम करताय? आम्हाला 15-20 वर्ष झाले. 15-20 वर्ष. कष्ट केलंय आयुष्यात बरंच. आता पुढच्या पिढ्यांचं काय व्हावं असं वाटतं ह्या कामाच्या? आता काय? पुढच्या पिढ्या आता सोबत घेऊन आलाय, नातवंड परतुंड हो. आहे ना? हो त्यांना पण आता पुढे चांगलं काम भेटावं, शाळा शिकावी त्यांनी. हो. पण हे काम शिकवलंय का ऊस तोडायचं त्यांना? नाही. का बरं शिकवायचं? आता शिकवायचं, आता शिकलंच ते. हा, कष्टाचं काम कोणचं का असं ना, कमी नाही समजायचं आहे ना? नाही बर बर बर. आता आमच्या आयचं गेले पण त्याच्या आयच्यासाठी आम्हाला करायला लागेल. करायला लागल. खरंय खरंय. आपल्या सोबत बसलंय एक लेकरू. काय? अरे अरे, पळाला का? दीदी बोलते का तू? नको, गप्पा मारायची आपण. बरे टांका टीव्ही जा रोज तर मग मास्तर आहे का जा रोज बोलले ताई काय चहा देत नाही आपल्याला, नुसते खावळायले. मस्त अशी कोप या ठिकाणी तयार झालेली आहे. आपण या दादांशी गप्पा मारू. दादा नमस्कार.